नमस्कार मित्रांनो, तर शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे काही पात्र महिला आहेत त्यांना आता ई-केवायसी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तसा त्यांनी जी-आर काल 18 सप्टेंबर 2025 रोजी काढलेला आहे. तर त्या जी-आरमध्ये अजून या ई-केवायसी बद्दल काय माहिती दिलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, जी-आरमध्ये सांगितल्याप्रमाणे आता ही ई-केवायसी प्रत्येक महिलेला दरवर्षी करावी लागणार आहे. दरवर्षी जून महिन्यामध्ये त्यांना ही ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. तर दरवर्षी तुम्हाला तुमची ई-केवायसी त्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांना त्यांचे पुढील हप्ते येणार नाहीत. तर यावर्षीच्या ई-केवायसीचे काय, तर यावर्षीचा तर जून महिना हा निघून गेलेला आहे. तर यावर्षीची ई-केवायसी ही आत्ता लगेच चालू होणार आहे. या 1-2 दिवसामध्ये तुमची ई-केवायसी चालू होईल. ई-केवायसी चालू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत तुम्हाला यावर्षीची ही ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. तर या ई-केवायसीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत, तर प्रत्येक महिलेला ई-केवायसी करण्यासाठी 2 आधार कार्डची गरज पडणार आहे. एक तर महिलेचं स्वतःचं आधार कार्ड आणि दुसरं त्यांच्या पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड. तुमच्या आधारवर ज्यांचं नाव मेन्शन आहे, तुमच्या पतीचं असेल किंवा तुमच्या वडिलाचं असेल, त्यांचं आधार कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे. आणि या दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचं आहे. जे कोणते मोबाईल नंबर लिंक आहेत ते मोबाईल नंबर चालू असणे हे पण महत्त्वाचं आहे. नाही तर काही वेळेस असं आहे की आधारला मोबाईल नंबरचं लिंक आहे पण ते सिम बंद आहे किंवा ते सिम हरवलेलं आहे असं होतं. तर अशा वेळी तुमची ई-केवायसी ही होणार नाही. तर अशा वेळेस त्यावर कोणत्याही प्रकारचा OTP जाणार नाही आणि त्यामुळे तुमची ई-केवायसी होणार नाही. तर त्या दोन्ही आधारला तुमचे मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचे आहे. ते मोबाईल नंबर चालू असणे आवश्यक आहे. काही महिलांनी ज्यावेळेस या लाडक्या बहिणीमध्ये नोंदणी करत होत्या त्यावेळेस ते अविवाहित होत्या. तर त्यावेळेस त्यांनी नोंदणी करते वेळेस त्यांच्या आधारवर वडिलांचं नाव होतं, तर ते त्या नावाने त्यांनी नोंदणी केली होती. आता त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांच्या आधारवर पतीचे नाव मेन्शन आहे. तर अशा वेळी त्यांनी कोणाचं आधार कार्ड द्यायचं आहे, तर अशा वेळी त्यांनी एक तर स्वतःचं आणि दुसरं आता पतीचं आधार कार्ड त्यांना द्यावं लागणार आहे. कारण त्याच्या आधार कार्डवर सध्या अपडेट असलेलं पतीचं नाव मेन्शन आहे. सर्वात आधी तुमच्या दोन्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे बघून घ्या. नसतील तर आधी ते मोबाईल नंबर तुम्ही अपडेट करून घ्या. काहींना हे माहीत नाही की आमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे का नाही, तर त्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. इथे आल्यानंतर इथे लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि इथे कॅप्चा इथं जसा दिला तसा इथे टाकून इथं लॉग इन टू OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे हे बघा OTP सेंड केला म्हणून असा मेसेज आला. याचा अर्थ तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे आणि ते कोणता आहे तर त्या नंबरवर एक OTP येईल. जर तुमच्या आधारला कोणताच नंबर लिंक नसेल तर इथे OTP सेंड होणार नाही. तसे इथे एरॉर सांगेल की आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक कोणताही नाही म्हणून तसा त्या प्रकारचा इथे एरॉर येईल. यावरून तुम्हाला समजू शकते की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही. नसेल तर तुम्ही आधार सेंटरवर जाऊन तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, आजची कशी वाटली माहिती ही कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूत अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.